अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीनं आज सोलापुरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात भव्य निदर्शनं करण्यात आली। आरपीआय आठवले गटाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते। आंदोलनादरम्यान उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी बोलताना राजाभाऊ सरवदे यांनी सांगितलं की अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात उद्या सोलापूर शहरात रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या भव्य मोर्चात आरपीआय आठवले गट सक्रियपणे सहभागी होणार आहे। तसेच येत्या काळात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली आरपीआयचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय नामदार रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राज्य कमिटीची आणि राज्यातील सर्व जिल्हा प्रमुखांची संयुक्त बैठक 3 जुलै रोजी कोल्हापूर येथील शाहू स्मारक सभागृहामध्ये मोठ्या प्रमाणात भरली आणि या बैठकीमध्ये महाराष्ट्र शासनाने उपवर्गीकरण अबकड लागू करण्यासाठी जो निर्णय घेतला त्याला विरोध दर्शवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीने 27 जुलै 2026 रोजी मोठ्या प्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे, निदर्शने आणि मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। परंतु सोलापूर या ठिकाणी 27 तारखेला याच प्रश्नावर दुसरा मोर्चा आहे आणि मग एकाच प्रश्नावर 2-2 मोर्चे निघण्यापेक्षा रिपब्लिकन पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला की एक दिवस आपण निदर्शनाचा कार्यक्रम घ्यावा। त्या अनुषंगाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने फक्त सोलापूर शहरामध्ये जिल्ह्याच्या वतीने सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाच्या वतीनं महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या उपवर्गीकरण अबकटाच्या विरोधात हे निदर्शनाचा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आंबेडकर चौक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। वास्तविक पाहता 1 ऑगस्ट 2024 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या 7 खंडपीठाच्या 7-6 विरुद्ध 1 असा जो निर्णय घेण्यात आला की देशातील राज्यातील ज्या अनुसूचित जाती 59 जाती आहेत त्या 59 जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचा निर्णय त्या राज्यांनी घ्यावा। सर्वोच्च न्यायालयाने अशा पद्धतीचा आदेश दिला, परंतु महाराष्ट्र सरकार सांगते की आम्हाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही करणारच। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान लिहित असताना अनुसूचित जातीच्या 59 जातींना 13% आरक्षण देण्याची भूमिका घेतली आणि या 59 जातींना एकत्र ठेवण्याची भूमिका भारतीय संविधानाने घेतलेली आहे। आज या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून 58 जाती एकीकडे आणि 1 जाती एकीकडे असा भेदभाव निर्माण करण्याचा प्रयत्न राज्यातील सरकार, केंद्रातील सरकार या ठिकाणी करत आहेत। या निर्णयाला बदल करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाने अबकटच्या विरोधात संपूर्ण राज्यभर आंदोलन घेण्याचा निर्णय घेतला आहे।